नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला अँकर असलम मिर्साद। आज संडे स्पेशल हा केवळ निवडणुकीचा आढावा नाही, तर श्रीरामपूरच्या जनतेने दिलेल्या ठाम निर्णयाचं विश्लेषण आहे। सत्ता बदलली, चेहरे बदलले, पण यावेळी जनतेने विश्वास ठेवला तो ससाने परिवारावरच। श्रीरामपूरच्या जनतेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की विश्वास हा शब्द राजकारणात अजूनही जिवंत आहे। या निवडणुकीत काँग्रेसचे करण ससाने हे नगराध्यक्षपदी निवडून आले, तर काँग्रेसचे तब्बल 20 नगरसेवक विजयी झाले। हा केवळ विजय नाही, तर जनतेने ससाने परिवारावर टाकलेला विश्वासाचा शिक्का आहे। मागील काळात श्रीरामपूर नगरपालिकेच्या सतत बदल घडवत जनतेने अनुराधाताई अधिक यांना संधी दिली होती। या निवडणुकीमागे बदलाची अपेक्षा होती, मात्र निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा नव्हे तर ठामपणे वेगळा निर्णय घेतला। राजकारणात संधी दिली जाते, पण संधी टिकवायची की नाही हे जनता ठरवते। या निवडणुकीत सर्वात धक्कादायक आणि ऐतिहासिक बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पराभव। या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही। अनेक दिग्गज उमेदवार मैदानात होते, सर्व शक्ती लावण्यात आली, तरीही निकाल शून्य। इतकंच नव्हे तर माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक स्वतः एका प्रभागातून नगरसेवक पदासाठी उभ्या होता उमेदवार म्हणून, मात्र त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला आणि हा पराभव राजकीय दृष्ट्या मोठ्या धक्क्याचा मानला जात आहे। या निवडणुकीत श्रीरामपूरच्या स्वराज्य संस्थांच्या राजकारणातील अनेक दिग्गजांनी आपली संपूर्ण ताकद लावली। पैसा, प्रचार, यंत्रणा सगळे वापरण्याचा प्रयत्न झाला, पण अखेर निर्णय आला तो मतदान यंत्राजवळ, आणि तो निर्णय पूर्णपणे जनतेच्या बाजूने होता। या सगळ्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी नाव होते करण ससाने। वार्ड क्रमांक 2 मधून पुन्हा एकदा त्यांनी निर्णायक लीड मिळवला। मागील आमदारकीच्या निवडणुकीत प्रमाणेच यावेळी या वार्ड नंबर 2 ने कौल बदलला नाही। श्रीरामपूरकरांनी निवड केली ती नावाची नाही तर कामाची। आज शहरात चर्चा आहे, विरोधक हरले कसे आणि काँग्रेस एवढ्या मोठ्या फरकाने जिंकली कशी? उत्तर एकच आहे, संघटन, संपर्क आणि सातत्य। विरोधकांकडे चेहरे होते पण विश्वास नव्हता। हा निकाल आगामी राजकारणासाठी दिशादर्शक आहे। काँग्रेससाठी ही जबाबदारी वाढवणारी संधी आहे, तर विरोधकांसाठी हा आत्मपरीक्षणाचा इशारा आहे। श्रीरामपूरच्या जनतेने आज राजकारणाला एकच सांगितले आहे, सत्ता मिळते मतांनी, पण टिकते कामामुळे। हा विजय ऐतिहासिक आहे आणि हा संदेश ठाम आहे। मी असलम मिर्साद, तिरंगा न्यूज साठी सत्याच्या बाजूने। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता, नवीन कार्यक्रम घेण्याकरिता आमच्याशी जुळून राहा। तोपर्यंत पाहत राहा तिरंगा न्यूज 24 तास, आपल्या हक्काचं।